स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 138वी जयंती आपण यावर्षी साजरी करत आहोत. सावरकर मित्रमंडळ हिंगोलीच्या वतीने जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविध अंगांचं, विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या या व्याख्यान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सावरकर मित्रमंडळ हिंगोलीच्या मार्फत जे कार्यक्रम साजरे केले जातात त्यामधील अत्यंत महत्त्वाचा असा 28 मेचा दिवस, ज्या दिवशी प्रेरणा आणि संकल्प याचं मूर्तिमंत उदाहरण असणारे, ज्यांना आम्ही स्वातंत्र्यवीर या नावाने ओळखतो, असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 1883 साली झाला. दिवस होता 28 मे. बालपणापासून राष्ट्रभक्ती आणि विज्ञान दृष्टीने जगण्याची एक जबरदस्त प्रेरणा, जगण्याची एक जबरदस्त उर्मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ठायी होती, यांच्या अंगी होती. प्रेरणा मिळायची कशाची? घरामध्ये सांस्कृतिक वातावरण होतं, घरामध्ये धार्मिक वातावरण होतं. वडील स्वतः दामोदरपंत भाषा प्रभू होते आणि त्याचा जो परिणाम आहे, जे बाळकडू आहे, ते लहानग्या विनायकाला मिळालं. जेव्हा जेव्हा आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाचा आढावा घेतो तेव्हा दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. एक प्रेरणा उत्कटतेची घ्यायची, प्रेरणा सृजनत्वाची घ्यायची, प्रेरणा जे उदात्त आहेत त्याची घ्यायची, जे तेजोमय आहेत त्याची घ्यायची, आणि त्याच्यामध्ये तितिक्षा आणि तप या गोष्टींचा वापर करून स्वतःला झोकून द्यायचं हे विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावरून आपल्याला दिसते. बालपणी त्यांनी प्रेरणा घेतली कशापासून? इंग्रजांच्या विरोधात जबरदस्त रणकंदन माजवणारे चाफेकर बंधू ज्या दिवशी ते फासावर जाणार होते, त्या दिवशी या लहानग्या विनायकाला झोप आली नाही. त्यावेळेला 15 वर्षाचं वय असेल त्यांचं, नुकतीच मिसरूड फुटलेली. या वयामध्ये कोणती स्वप्न असतात मुलांच्या मनामध्ये? एक अबोधता असते, त्या अबोधतेबद्दल एक प्रकारची दुर्बोधता असते. पण विनायकाच्या मनामध्ये चाफेकर बंधूंनी जो अतुलनीय पराक्रम केला होता, प्लेगच्या साथीने थैमान पुण्यामध्ये घातलेला असताना रँड नावाच्या उद्दाम अधिकाऱ्यांनी जे अनन्वित अत्याचार भारतीयांवरती केले होते, त्या अत्याचाराचा सूड म्हणून विनायक दामोदर सावरकर ज्यांच्यापासून क्रांतीची प्रेरणा घेते झाले, त्या चाफेकर बंधूंनी त्या रँडचा खून केला होता. यथावकाश ते पकडले गेले, तुरुंगामध्ये त्यांना डांबण्यात आलं.
फाशीचे तारीखाली फाशीचा दिवस आला. रात्रभर हा लहानगा विनायक तळमळत होता. सकाळी सकाळी 4 वाजता फाशी देण्यात येणार होती. या विनायकाला समजत नव्हतं मी काय करायचं. वय लहान होतं. भगूर या गावापासून पुण्याला जाऊन काहीतरी करायचं, पण काय करणार. आणि ज्या वेळेला फाशीची वेळ होती त्यावेळेला हा लहानगा विनायक आपल्या घरातल्या देवी समोर जाऊन बसला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की मारता मरे तो झुंजेन, पण माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्य दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. ही प्रेरणा कशातून त्यांनी घेतली. आणि ही प्रेरणा नुकतीच त्यांनी नाही घेतली, नुसती त्यांनी नाही घेतली. त्यांचे बंधू सुद्धा त्यांच्यासोबत क्रांती कार्यामध्ये सहभागी झाले. प्रेरणा असावी तर अशी, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. हे नंतरच्या काळामध्ये जे अजरामर अशा प्रकारचं वाक्य, एक काव्यपंक्ती स्वातंत्र्यवीरांनी लिहिली, त्याच्या मागची ही अद्भुत अशा प्रकारची प्रेरणा होती. कालांतराने या विनायकापासूनच प्रेरणा घेऊन क्रांतिकारकांची एक फळीच्या फळी उभी राहिली. आणि या सगळ्यांच्या मागे अंतःकरणामध्ये देशभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी, खुद के प्राणों को निछावर करने के लिए स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणा या कारणीभूत ठरल्या. मग तो मदनलाल धिग्रा असो, अनंत कानेरे असो, भगतसिंग असो, राजगुरू असो, रामप्रसाद बिस्मिल असो, अशफाकुल्ला खान असो, क्रांतिकारकांबद्दल पूर अभिमानाने भरून यावा अशा प्रकारचं एक महत् कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आपल्याला दिसून येते. या सशस्त्र क्रांतीने हे दाखवून दिलं की भारतामध्ये असणारा जो युवक आहे तो असे तू हिमाचल पेटलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना लंडनमध्ये केली आणि ही स्थापना करून क्रांतिकारकांचा एक सेतू त्यांनी निर्माण केला. त्यांच्या या अतुलनीय कार्याला इंग्रजांनी वेसण घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना जन्मठेपेची, काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी ठोठावली. प्रेरणा आणि संकल्प होता माझ्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. माझ्या राष्ट्राला या परदास्यातून मला मुक्त करायचंय. अहिंसेचा मार्ग खूप नंतर आलेला होता. कारण 1857 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये भारतीय सैनिकांनी उठाव केला. अनेक संस्थानिक एकत्रित झाले आणि दुर्दैवाने तो उठाव फसला जरी असला तरी पण त्यांनी त्या उठावाला भारताचं स्वातंत्र्य समर असं म्हणून संबोधलं. याच्यावरती बऱ्याच वेळा टीका होते. त्याला स्वातंत्र्य समर कसं म्हणता येईल. त्यावेळेला ब्रिटिश इंडिया कंपनीचं जर कंबरडं मोडलं असतं तर पुढे 1869 मध्ये ब्रिटिशांची सार्वभौम सत्ता या देशावरती प्रस्थापितच झाली नसती. भारतीय सैनिकांचा, भारतीय हत्यारांचा एक जबरदस्त अशा प्रकारचा दबदबा या जगामध्ये निर्माण झाला असता. त्यामुळे संकल्पामध्ये आपण कुठेही कमी पडत नाही
काही साधनं कमी असतील, पण संकल्प स्वातंत्र्याचा असायला पाहिजे. त्यासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व देखील तसेच असायला पाहिजे, त्या उदात्त घटना देखील तशाच असायला पाहिजेत. हे स्वातंत्र्यवीरांच्या संपूर्ण चरित्रावरून आपल्याला लक्षात येते. अनंत हाल, अनंत उपेक्षा, अवहेलना या महान क्रांतिकारकाच्या वाट्याला जेव्हा येते आणि ती सुद्धा त्याच्याच देशामध्ये, तेज त्याचं कमी होत नाही, प्रेरणा त्याची कमी होत नाही, संकल्प त्याचा कमी होत नाही. या देशाच्या दुर्दैवी दशावतारांना परिसीमा नाही असं त्यावेळेला म्हणावं लागतं. काय नव्हतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदू महासभेमध्ये? त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की भारतीय मुसलमानांना देखील मतदानांचा हिंदूंइतकाच अधिकार असेल. सावरकरांना मुस्लिम द्रोही कसं म्हणण्यात येतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी जी भूमिका मांडली, असे तू हिमाचल, अखंड भारताची संकल्पना ही सगळ्यात प्रथम जर कुणी मांडली असेल तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. संकल्प आपण करतो, संकल्प जे आहेत ते अर्ध्यामध्येच आपण सोडून देतो. संकल्प तडीस कसे न्यायचे असतात ते स्वातंत्र्यवीरांकडून आपण शिकायला पाहिजे. अंदमानमध्ये काळ्या पाण्याची कराल अशा पद्धतीची ही शिक्षा भोगत असताना इंग्रजांनी छळ तरी किती करावा? अगदी कोपऱ्यामध्ये असलेली एक खोली त्यांना देण्यात आली की इतर कैद्यांसोबत त्यांचा संपर्क सुद्धा येऊ नये. स्वातंत्र्यवीरांनी संकल्प कशाचा केला असेल तर साहित्य निर्मितीचा. खिळ्यांनी भिंतीवरती कोरायचं, त्या भिंतीवरती कोरल्याच्या नंतर ते शब्द मिटवून टाकायचे, मुखोद्गत करायचं आणि मुखोद्गत केल्याच्या नंतर त्या काव्यकृती निर्माण करायच्या. कमला नावाचं अप्रतिम अशा प्रकारचं महाकाव्य याच्यामधून जन्माला आलं. ही अलौकिक प्रतिभा जेव्हा लाभलेली असते तेव्हा त्या बुद्धिवैभवानी अनेक लोक चकित झाल्याशिवाय राहत नाही, सगळं विश्व स्तंभित झाल्याशिवाय राहत नाही. कोलू चालवायचा, हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत, गळ्यामध्ये बेड्या आहेत. तो कोलू चालवायचा, तेल गाळायचं, काथ्या कुटायच्या, अक्षरशः हात रक्तबंबाळ व्हायचे तरी संकल्प कुठेही ढळला नाही. अधून मधून असं वाटायचं की नको हे जीवन, नको त्या हाल अपेष्टा, मी याच्यातून काय साध्य करणार. कधी कधी आत्महत्येचे विचार सुद्धा मनामध्ये यायचे. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर मनामध्ये एकच ठामपणे निर्धार करायचे, माझा संकल्प काय, मला या संकल्पासाठी जिवंत राहिलंच पाहिजे. हे संकल्प कधीच त्यांचे ढळले नाही. इंग्लंडला असताना त्यांचा प्रभाकर नावाचा मुलगा हा मरण पावला. लहानगा असताना त्या बिचाऱ्यांनी काय जग पाहिलेलं होतं. आणि त्यावेळेला विमनस्कावस्थेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडच्या त्या समुद्र किनाऱ्याजवळ गेले आणि त्या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीजवळ राहून त्यांनी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशा प्रकारचं एक अजरामर गीत त्यांनी लिहिलं. आणि त्यांनी त्या महासागराला पजावून सांगितलं, त्या अटलांटिक महासागराला, की तू स्वतःवरती गर्व करू नकोस, कारण भारतीयांचा संकल्प आणि प्रेरणा इतकी जबरदस्त आहे की आमचे पूर्वज अगस्ती ऋषी यांनी त्याला एका आचमनामध्ये प्राशन केलेलं होतं तुला, म्हणून तू स्वतःवरती गर्व बाळगू नकोस. अशा प्रकारच्या अजरामर ओळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिल्या. जेव्हा सावरकर अशा प्रकारचं महाकाव्य लिहितात, जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रकारचं लिखाण करतात,
त्यावेळेला त्याच्या मागे असलेला संकल्प आपल्या ध्यानामध्ये यायला लागतो. बऱ्याच वेळेला असंख्य प्रश्न मनामध्ये निर्माण होतात, किंवा आजकालच्या काळामध्ये जिथे आडनावावरून हा माणूस याच्यावर टीका करायची का याच्यावरती याचा गुणगौरव करायचा, या काळामध्ये जेव्हा हा शोध घेतला जातो, विशेषतः या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शोध घेतला जातो, तेव्हा जाती विरहित, समाज विरहित, धर्मनिरपेक्ष समान अशा प्रकारचा समाज निर्माण झाला पाहिजे, हे छत्रपतींचं स्वप्न भंग नाही पावत का? टीका करत असताना या लोकांच्या हे लक्षात कसं येत नाही? कुठेतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वेगवेगळ्या प्रकारचे दूषण द्यायचे, पण लक्षात ठेवा, काळ बदलत असतो, वेळ बदलत असते. काळ आणि वेळेप्रमाणे जो बदलतो तोच माणूस असतो, हे निश्चित आहे. आणि संकल्प त्यांचेच तडीस जात असतात ज्यांना या अवतीभोवतीच्या वातावरणाचं भान असतं, कुठे बदलायचं हे समजत असतं. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा तुरुंगामधून बाहेर आले, त्यावेळेला त्यांनी इंग्रजांनी घातलेल्या सगळ्या अटी त्यांनी पाळल्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्येच राहायचं, बदलून जायचं, त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषा ओलांडून जायच्या नाहीत. हे सगळं त्यांनी सहन केलं आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. म्हणूनच प्रेरणा आणि संकल्प जर माणसाचे अगदी जबरदस्त असतील, एका परिप्रेक्ष्यामध्ये ते अगदी स्पष्ट आणि शुभ्र जर असतील, लखलखीत जर असतील, तर त्याच्यामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे नररत्न जन्माला येत असतात. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनामध्ये आपल्याला या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या दिसतात, प्रेरणा आणि संकल्प. ही प्रेरणा घ्या, संकल्प घ्या. आजच्या तरुणांना हे फार गरजेचं आहे. नव्हे सगळ्या समाजाला हे अत्यंत आवश्यक आहे. याचा उद्घोष झाला पाहिजे. हा उद्घोष करण्याचाच उद्देश स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ हिंगोली यांचा आहे, हे मी नक्कीच ठामपणे सांगू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी प्रेरणा आणि संकल्प हे माझं जे पुष्प आहे, व्याख्यान पुष्प आहे, ते मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरणी समर्पित करतो. धन्यवाद. भगवती भगवती